माळशिरसचे मोहिते पाटील पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार का याची चर्चा रंगू लागली आहे। माढ्यामध्ये भाजपने रणजितसिंग नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय आणि त्यामुळे इच्छुक धैर्यशील मोहिते यांचे समर्थक नाराज झालेत। त्या संदर्भात मोहितेंच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडली। पाहूयात। माढा लोकसभेत महायुतीत खोडा होण्याची दाट चिन्ह निर्माण झाली आहेत। मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील पाटील यंदा इच्छुक होते, मात्र भाजपने रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा संधी दिल्याने रणजित सिंगांचे विरोधक एकवटले। त्यामुळे भविष्यात माळशिरसच्या मोहितेंसह फलटणचे निंबाळकर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत येणार का याची चर्चा रंगू लागली आहे। मोहितेंच्या अकलूजमधल्या शिवरत्न निवासावरती 2 तास बैठक पार पडली। या बैठकीत भाजपच्या रणजितसिंग निंबाळकरांविरोधात कुणाला उतरवायचं याबद्दल चर्चा झाल्याचं समोर आलंय। मोहितेंच्या घरी झालेल्या बैठकीत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील, फलटणचे अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, रामराजेंचे बंधू संजय राजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, करमाळ्याचे माजी आमदार नारायणअप्पा पाटील, शिंदेंच्या सेनेतनं राजीनामा दिलेले संजय कोकाटे आणि शेकापच्या गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख तसंच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली। त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असा आग्रह काही कार्यकर्त्यांचा होता। दुसरी चर्चा म्हणजे माढ्यातनं जर शेकापनं अनिकेत देशमुखांना उमेदवारी दिली तर मविया आपल्याला पाठिंबा देऊ शकते का याबाबत खलबत झाली। थोडक्यात माढ्याच्या लढतीत आता धैर्यशील पाटील आणि शेकापच्या अनिकेत देशमुखांचं नाव चर्चेत पुढे आलंय। हे सगळे सकारात्मक निर्णय घेतील अशी मला आशा आहे का परत वरने कोणी सांगितल्यानंतर थांबते ते जोपर्यंत ह्यांचे उमेदवार जाहीर होत नाही, फायनल होत नाही, माझी अपेक्षा आहे की ह्यांनी तुतारी घ्यावी सगळ्यांनी। माझ्यासमोर तर काय झाली नाही, पण मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणार नाही हे तर मी अगोदर सांगितलं। मी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला उमेदवार हा पवार साहेबांचाच असणार, त्यांचं चिन्ह घ्यावं। ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी एवढंच। पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलो आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे, मी आज गैरहजर राहणार आहे। राजकारणामध्ये पुढल्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढं सांगतो तुम्हाला। आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आमच्यावर उपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आलो आहोत। तो एक वेगळा भाग आहे, तो फलटणपुरता मर्यादित होता। मोहितेंच्या घरी बैठक झाल्यानंतर तातडीनं भाजपचे नेते गिरीश महाजन अकलूजात दाखल झाले, मात्र त्यांना मोहिते समर्थकांच्या नाराजीचा सामना करावा लागला। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलच अशा घोषणा गिरीश महाजनांसमोर दिल्या गेल्या। मोहितेंची नाराजी 2-3 दिवसात दूर होईल असं गिरीश महाजन परवा म्हणाले होते, मात्र आज त्यांना मोहितेंच्या समर्थकांच्या नाराजीला तोंड द्यावं लागलं। नाही, मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल, कारण रणजितसिंग मोहिते पाटील, विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत। एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे, एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाहीत। 2-4 दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल, पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजितसिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतील। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निंबाळकरांना निवडून दिलं होतं। भाजपने आता ह्यावेळेस भैयासाहेबांना न तिकीट देता खूप मोठी चूक केलेली आहे। याचा परिणाम 3 लोकसभा मतदारसंघात दिसणार आहे। बारामती, सोलापूर आणि माढा
याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. पुढची दिशा म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना आम्ही खासदार केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्या म्हणून त्यांनी शरद पवार साहेबांची तुतारी घ्यावावी. तर ही वेळ आलेली माळशिरस तालुक्याला की जे जी जागा दाखवायला भैयासाहेबांना आव्हान करतो की आता माघार घेऊन तुतारीची साथ धरून सर्वसामान्य जनतेचा खासदार व्हावा ही नम्र विनंती. काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात, पक्षामध्ये संघटनेमध्ये काय चाललंय काय नाही ते माझ्या कानावर आल्यात. त्यांनी मला थोडं सांगितलं, मी तसं काही ठिकाणी लिहूनही घेतलेलं आहे. याची कल्पना मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत. पण निश्चित त्याच्यावर आपण सन्मान्य तोडगा ठिकाणी काढूच. पण दादाचं जे म्हणणं आहे ते मी सर्व आता देवेंद्रच्या कानाकडे जाऊन टाकणार. बैठकीनंतर धैर्यशील पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी रणजितसिंग नाईक निंबाळकरांचं नाव जाहीर होण्याआधी त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे माढ्याचा निकाल काय असेल यापेक्षा माढ्यातनं नेमकं कुणाविरुद्ध कोण असणार याचीच चर्चा सर्वाधिक आहे. रवी लभेकर, TV9 मराठी, अकलूज, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.